जॉबच्या जॉब हबमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक अशा जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत, जी फक्त एक नोकरी नाहीये. अहो, ही तर नाशिक शहराचं भविष्य घडवण्याची एक सुवर्ण संधी आहे. जरा विचार करा, तुमचं काम लोकांच्या आयुष्यात एक खराखुरा पॉझिटिव्ह बदल घडवतंय. कसं वाटेल? चला तर मग या संधीच्या जगात जरा खोलवर शिरूया आणि बघूया नक्की काय आहे हे. बरं, कधी असं वाटलंय का की आपलं करिअर ना ते फक्त पगाराच्या आकड्यांपुरतं मर्यादित नसावं, काहीतरी इम्पॅक्टफुल करायला हवं? जर तुमच्या मनात हा विचार कधीही आला असेल ना, तर मग थांबा, कारण ही संधी खास तुमच्यासारख्यांसाठीच आहे. तर ही संधी आणली आहे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र युवा आणि सामाजिक प्रतिष्ठान म्हणजे YCMYF ने. आता ही संस्था म्हणजे काय, तर तरुणाईच्या आणि समाजाच्या डेव्हलपमेंटसाठी झटणारे एक खरंखुरं पॉवर हाऊस आहे. चला तर मग पटकन बघूया की या संधीमधून ते नक्की काय बदल घडवू पाहतायत. चला आता थेट मुद्द्यावर येऊया, म्हणजे थेट मैदानात उतरूया. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे फील्ड एक्झिक्युटिव्हची. आता हे कोण? तर हे ते लोक आहेत जे समाजाच्या अगदी आत जाऊन थेट लोकांच्या आयुष्याला हात घालतात, त्यांना मदत करतात. म्हणजे बघा, ही भूमिका म्हणजे थेट कम्युनिटीच्या हृदयात जाऊन काम करण्याची संधी आहे. खरं सांगायचं तर हे काम जितकं चॅलेंजिंग आहे ना, तितकंच किंबहुना त्यापेक्षा जास्त समाधान देणारं सुद्धा आहे. ओके, तर मग या भूमिकेसाठी नक्की काय हवंय? तर बघा, BSW म्हणजे बॅचलर ऑफ सोशल वर्क किंवा MSW म्हणजे मास्टर ऑफ सोशल वर्क. सोप्या भाषेत सांगायचं तर जर तुमच्याकडे सामाजिक कार्याची डिग्री आणि लोकांसोबत काम करण्याचा थोडाफार अनुभव असेल, तर तुम्ही या रोलसाठी एकदम परफेक्ट आहात. ठीक आहे, आता वळूया आपल्या दुसऱ्या भूमिकेकडे. ही भूमिका आहे एका मार्गदर्शकाची, एका ट्रेनरची. इथे काम थोडं वेगळं आहे. इथे तुम्ही तुमच्या ज्ञानाच्या माध्यमातून विशेषतः महिलांच्या आयुष्यात सक्षमीकरणाची एक नवी ज्योत पेटवणार आहात. या पदाचं नावच खरं तर सगळं काही सांगतं. ट्रेनर, महिला सक्षमीकरण. हे फक्त येऊन ट्रेनिंग देणं नाहीये, तर त्यातून आत्मविश्वास आणि स्वावलंबन निर्माण करण्याचं हे एक मोठं काम आहे. आणि इथे खूप खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यांच्या जाहिरातीत स्पष्ट लिहिलंय की महिला उमेदवारांना प्राधान्य दिलं जाईल. आणि हे का? कारण अगदी साहजिक आहे, महिला सक्षमीकरणाच्या या नाजूक विषयात एक महिलाच दुसऱ्या महिलेच्या भावना, तिच्या गरजा जास्त चांगल्या प्रकारे समजू शकते. हा खरंच एक खूप विचारपूर्वक घेतलेला निर्णय आहे. ह्या पदासाठी क्वालिफिकेशन पण थोडं स्पेसिफिक आहे. जसं की जेंडर स्टडीज म्हणजे लिंग अभ्यास किंवा सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र ह्यांसारख्या विषयातली डिग्री हवी आहे. ह्यावरूनच आपल्याला कळतं की त्यांना इथे फक्त वरवरचं ज्ञान नकोय, तर ज्यांना विषयाची खोलवर जाण आहे असेच लोक हवे आहेत. चला आता वळूया तिसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भूमिकेकडे. ही भूमिका आहे प्लेसमेंट ऑफिसरची. हे लोक म्हणजे नक्की कोण? तर हे नोकरी शोधणारे आणि नोकरी देणारे यांच्यामधला एक महत्त्वाचा दुवा आहेत, एक मजबूत पूल आहेत. फक्त विचार करा, तुमच्या एका प्रयत्नामुळे एखाद्या घरात स्थिर उत्पन्न येतंय, एखाद्याच्या चेहऱ्यावर नोकरी मिळाल्याचं समाधान दिसतंय. प्लेसमेंट ऑफिसर म्हणून तुम्ही ही स्वप्न सत्यात उतरू शकता. किती भारी वाटेल ना? ह्या रोलमध्ये ना तुमचं नेटवर्किंग स्किल पणाला लागणार आहे. म्हणजे काय, तर वेगवेगळ्या कंपन्यांशी संपर्क साधणं, त्यांच्या CSR म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच कंपन्यांची सामाजिक जबाबदारी, ह्या उपक्रमांमध्ये संधी शोधणं हे तुमचं मुख्य काम असेल. थोडक्यात सांगायचं तर तुम्ही योग्य माणसाला योग्य संधीशी जोडणार आहात. एक मॅचमेकर, पण करिअरसाठी. तर आतापर्यंत या भूमिकांबद्दल ऐकून तुम्हाला इंटरेस्ट वाटतोय का? जर उत्तर हो असेल, तर आता सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्याकडे वळूया. अर्ज कसा करायचा? चला बघूया तुमची पुढची स्टेप काय आहे. घाबरू नका, प्रक्रिया एकदम सोपी आहे. फक्त 3 सिंपल स्टेप्स आहेत. पहिली स्टेप, तुमचा अपडेटेड CV तयार ठेवा. दुसरी, ईमेलचा सब्जेक्ट त्यांनी दिलेल्या फॉर्मॅटमध्येच लिहा. आणि तिसरी, तो ईमेल दिलेल्या ॲड्रेसवर पाठवून द्या. बस, इतकं सोपं आहे. हे बघा, त्यांनी एक उदाहरण पण दिलंय. ॲप्लिकेशन फॉर पोझिशन ऑफ फील्ड एक्झिक्युटिव्ह नाशिक. तुमच्या ईमेलचा विषय अगदी असाच, एकदम अचूक असायला हवा. ही खूप छोटी गोष्ट वाटते, पण तुमचा अर्ज शॉर्टलिस्ट होण्यासाठी ही खूप जास्त महत्त्वाची आहे. त्यामुळे हे अजिबात विसरू नका बरं का. आणि ही आहे ती जादूची किल्ली, म्हणजे तो ईमेल ॲड्रेस जिथे तुमचा अर्ज पोहोचवायचा आहे. jobs.seda@gmail.com.
हा पत्ता एकदम व्यवस्थित लिहून घ्या किंवा मोबाईलवर बघत असाल तर पटकन एक स्क्रीनशॉट काढून ठेवा. तर फील्ड एक्झिक्युटिव्ह, ट्रेनर आणि प्लेसमेंट ऑफिसर या 3 भूमिका म्हणजे समाजात बदल घडवण्याचे 3 वेगवेगळे पण तितकेच पॉवरफुल मार्ग आहेत. आता तुमच्या मते एक मजबूत समाज घडवण्यासाठी यापैकी कोणती भूमिका सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे? काय वाटतं? हा प्रश्न मी तुमच्यावरच सोडतोय. तर जर तुम्हाला वाटतं की तुमच्यामध्ये ती क्षमता आहे, ती आवड आहे, तर ही संधी अजिबात सोडू नका. जॉबच्या जॉब हा पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि हो, अशाच प्रेरणादायी आणि जबरदस्त संधींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या वेळी.